नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. देवाला नहान वगैरे घालून घेतलं, पूजा, देवाला फुलहार आणि देवाचा विडा अवसर करून घेतलं. तर छान अशी देवपूजा मी केलेली आहे. तर आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. तर आम्ही देवाची पूजा करून घेतली आणि देवाच्या नैवेद्यासाठी आज मी फराळच केलेला आहे, कारण आज आम्ही उपवास धरलेला आहे. तर आज मी देवाला फराळाचाच उपवास दाखवणार आहे आणि काय काय बनवलं ते पण तुम्हाला दाखवते मी. आता थोड्याच वेळाने मी देवाला उपहार दाखवणार आहे. तर देवाला आता अगरबत्ती वगैरे लावून घेते. आमची देवपूजा झालेली आहे. तर आज मी नैवेद्यासाठी काय काय केले आहे, तर बटाट्याचे वेफर्स, शेंगदाणा झिरकं, रताळ्याची खीर आणि साबुदाणा खिचडी आणि ठेचा, असं मी आज उपवासाचे पदार्थ केलेले आहे. तर आता मी देवाचं ताट बनवत आहे. देवाला पहिले आपण नैवेद्य दाखवून घेऊया. तर देवाचं नैवेद्याचं ताट तयार झालं आहे. तर आम्ही आज नाश्ता पाणी करून आता आम्ही गावाला चाललो आहे. गावाला थोडं काम होतं, त्याच्यामुळे म्हटले चला आता गावाला जाऊ. तर तो पण तुम्हाला दाखवते मी तिथे गेल्यावर. गावाला मला थोडंसं काम होतं, म्हटले दळायला पण आली होती मी. म्हटले नागली ज्वारी घेऊन आली होती, तर मग आता नागली टाकली आहे मी दळायला. नागली दळून झाली, त्याच्यानंतर मी बाजरी पण दळून घेतली. तर असं सणवार असला तर मग आम्ही गावाला येतो. एकत्रच आम्ही देवपूजा वगैरे करतो देवाची. तर माझे ज्वारी आणि नागली दोन्ही तळून झालेली आहे. मी आता मळ्यातलं दाखवते तुम्हाला. तर आमच्या घराचं काम चालू होतं, तर बऱ्याच दिवसांनी आली मी, त्याच्यामुळे म्हटले चला तुम्हाला पण दाखवते. तर आता मी बंगल्यात आले आहे. बंगल्याचं काम होतच आलेलं आहे आमचं. आज माझे जावेन त्यांनी सगळ्यांनी साफसफाई करून घेतली. सगळं सिमेंटचं होतं, त्याच्यामुळे एकदम क्लीन करून घेतलं. आता फक्त कलरचं राहिले, कलर आणि दरवाजे राहिले. आमचं फायनल सगळं बंगल्याचं काम होऊन जाणार आहे. मी नक्की कधीतरी तुम्हाला एकदा व्हिडिओ दाखवेल. तर आमच्या मळा बघा किती छान आहे, सगळीकडे हिरवळ आहे. इकडं आले की एकदम छान असं प्रसन्न वाटतं, एकदम शांत. गावाकडे हीच खरं शांतता असते एकदम, म्हणजे गाड्यांचा आवाज वगैरे काही नसतो, एकदम शांत. किचन वगैरे सगळं त्यांनी क्लीन केलेलं आहे. थोड्याच दिवसात आता काम होऊन जाईल. स्वच्छ केल्यामुळं क्लीन दिसतंय ते एकदम. ते आंब्याचं झाड आहे, नारळाचं झाड. मोटर चालू होती तर टाकी भरून चालली होती आमची. क्लीन केल्यामुळे छान दिसते आता घर. बेडरूमच्या गॅलरीतनं पण दिसतंय बाहेरचं निसर्ग, छान दिसतं एकदम. म्हणजे सकाळी कसं, सकाळी फ्रेश बाल्कनीत आलं तर मस्त चिमण्या, छान आवाज येतो इथनं. दुपारचे 2 वाजलेले आहे, पण एकदम असं शांत वातावरण आहे. असं वाटतं मस्त इथं बसून जुनी गाणी ऐकवा, छान वाटतं, प्रसन्न वाटतं गावाला आल्यावर. तर आता आम्ही घरी जाणार आहोत.
तर आता घरी निघाले. तुम्हाला माझा मळ्यातला व्हिडिओ कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.